वीकडेजमध्ये 4:30ला उठते, त्याच्यामुळे संडेला 6:30 ते 7 वाजेपर्यंतची झोप पण खूप वाटते. झोपून किंवा रेंगाळत टाईमपास करत घालवण्यापेक्षा जर थोडंसं प्रोडक्टिव्ह काही केलं तर संडे थोडासा सार्थकी लागल्यासारखा वाटतो. कारण अशी काही महत्त्वाची कामं असतात ना, ती रोजच्या रुटीनमुळे करता येत नाही. जी काही एक्स्ट्राची कामं असतात ती. तसंच आमचं एक काम होतं ते म्हणजे टेरेसवरती झाडं लावणं. तर त्यासाठी सॉईल मिक्स तयार करायचं होतं. तर इथे सॉईल मिक्स तयार करून घेतलेलं आहे आणि अर्णवला गार्डनिंगची खूप आवड आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही अशी काही कामं करतो ना, त्याच्यामध्ये तो नेहमी इन्व्हॉल्वमेंट त्याची दाखवतो. रुद्र त्याचं 10वीचं वर्ष असल्यामुळे तो बिझी असतो. त्याचा जास्तीत जास्त वेळ शाळेमध्ये आणि क्लासेसमध्येच जातो. जास्तीत जास्त वेळ गार्डनिंगमध्ये गेल्यामुळे मला साफसफाईसाठी खूप जास्त वेळ मिळाला नाही. फक्त केअर काढून घेतला आणि मशीनला बेडशीट चेंज केल्या होत्या बेडवरच्या, म्हणून त्या लावून घेतल्या आणि त्या आता वाळत घालते आणि स्वयंपाकाची वेळ झाली होती. मार्गशीर्ष महिना सुरू आहे, तर माझा फक्त एकटीचाच उपवास असतो आणि माझ्या घरातले 3 जण आहेत ते कट्टर नॉन व्हेजिटेरियन आहे. फक्त आठवड्यातले ते मंगळवार, गुरुवार आणि सोमवार पाळतात आणि इतर दिवशी ते नॉनव्हेज खातात आणि संडे म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी ती ट्रीटच असते. तर मी माझ्यासाठी व्हेज पुलाव बनवला आणि राजने तिघांसाठी चिकन आणि भात बनवलं होतं. आम्ही 3 जण आपापल्या कामामध्ये बिझी असल्यामुळे अर्णवला खूप जास्त आम्हाला फिरवता येत नाही. मग आम्ही असं ठरवलं की आम्हाला झाडं हवी होती काही आणि बियासुद्धा हव्या होत्या. तर आमचे जे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांनी आणि आम्ही ठरवलं की भुईगावला एक नर्सरी आहे. जे लोक वसईला राहतात त्यांना माहिती असेल ग्रीन गार्डन नर्सरी म्हणून. तिकडे आपण जाऊया आणि तिथून आपल्याला जे काही वस्तू हव्या असतील ते घेऊन आपण मग तिथून निर्मळच्या यात्रेमध्ये जाऊया. तर इथे खूप मोठी नर्सरी आहे आणि ज्यांनी व्हिजिट केली असेल त्यांना माहितीच आहे की असंख्य प्रकारची झाडं आहेत. तुम्हाला हवं ते झाड इथे मिळून जाईल आणि त्याचसोबत बियासुद्धा तुम्हाला मिळतील किंवा गार्डनिंगसाठी ज्या काही वस्तू आवश्यक असतात त्या सर्व इथे तुम्हाला मिळतील. आणि इथे आल्यानंतर ना खूप छान वाटतं. सगळीकडे म्हणजे झाडं आणि ग्रीनरी आणि म्हणजे असं कलरफुल असं वातावरण आहे आणि इकडे यांची नर्सरी पण खूप मोठी आहे. तर इथून आम्हाला हव्या त्या वस्तू आम्ही घेतल्या आणि त्याच्यानंतर यात्रेमध्ये आलो. तर ही यात्रा आहे ना, खरं तर 7:30 ते 8 नंतर प्रचंड भरते. ते खूप ट्रॅफिक होते आणि पाय ठेवायलासुद्धा जागा राहत नाही. आणि आम्ही थोडेसे लवकरच आलो कारण आम्हाला वाटलं की नर्सरी 5:30 ते 6 वाजता बंद होईल. दरवर्षी आम्ही या यात्रेत होतो आणि अर्णवचा फेवरेट गेम आहे. खरं तर त्याची इच्छा होती त्या आकाश पाळण्यामध्ये बसायची, पण गर्दी अजून झाली नव्हती म्हणजे. आणि जोपर्यंत ते पूर्ण पाळणे भरत नाही तोपर्यंत ते पाळणं सुरू करत नाही. त्यामुळे मुलांना त्याच्यामध्ये नाही बसता आलं. तर त्यांना जी काही खेळणी हवी होती किंवा हवा होता तो घेऊन दिला आणि अशा प्रकारे आमचा संडे आम्ही मस्त असं एन्जॉय केला. चला तर मग आजचा मिनी ब्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटू एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.